हॅलो सर. आता आपण मार्क सॉफ्टवेअरमध्ये आपलं जे वॉलेट आहे, वॉलेट कसं ॲक्टिव्ह करायचं किंवा जे WhatsApp फीचर आहे किंवा क्लाउड बॅकअप बाकीचे सर्व्हिसेस कसे ॲक्टिव्ह करायचे त्यासाठी सॉफ्टवेअर एकतर तुम्ही प्रॉपर तुमचं अपडेट करून घ्या. ओके. आपल्या याच्यावर यूट्यूब चॅनलवर आपलं जे सॉफ्टवेअर कसं अपडेट करायचं त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याप्रमाणे सॉफ्टवेअर आणि सगळे पॅच वगैरे अपडेट करून तुमचं सॉफ्टवेअर पहिलं अपडेट करून घ्या. ओके. त्याच्यानंतर प्रोसेससाठी काय करायचं, इथे वॉलेटचं ऑप्शन बघा. सॉफ्टवेअर ओपन करायचं, आपलं युजर आयडी टाकून वॉलेटला जायचं. सगळे पॅचेस वगैरे अपडेट करून सॉफ्टवेअर लॉग इन करा पहिल्यांदा. त्यानंतर वॉलेटला जायचं इथे. ओके. इथे तुम्ही यायचं ॲक्टिव्ह सर्व्हिसेसला क्लिक करायचं. तर इथे विचारणार तुम्हाला रजिस्टर करायचं आहे की अनरजिस्टर आहे. रजिस्टर करायचं येस म्हणायचं. इथे पण येस म्हणायचं. ओके. इथे ॲग्री बटनला क्लिक करायचं. इथे तुम्हाला सगळे डिटेल्स ॲड करायचे आहेत. ओके. आपण आता कंटिन्यू करूया. हॅलो सर. हा बोला. इथे तुमचं नाव टाका. ओके. खाली तुमचा एक मोबाईल आयडी टाका. मोबाईल रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकला तरी चालेल. आणि एक ईमेल आयडी लागेल. दोघांवरती तुम्हाला OTP येणार हा. असा ईमेल आयडी मोबाईल नंबर टाका. दोघांवरचा OTP आपल्याला लागणार आहे. ओके. हे आता काय म्हणता? झालं. स्पेलिंग वगैरे चेक करा. हो. ईमेल आयडी लॉग इन आहे ना मोबाईलवर तुमच्या? हो, हो, हो. ओके. त्याच्यावर OTP एक जाणार आणि तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार. ओके. ॲक्टिव्हेट बटनला क्लिक करा. ॲक्टिव्हेट. एकदा क्रॉस चेक करा मोबाईल नंबर आणि ओके आहेत का? बरोबर. ओके. ॲक्टिव्हेट बटनला क्लिक करा. ओके. ओके करा त्याला. ओके. आता बघा, आता पहिला मोबाईल नंबरवरचा OTP इथे टाका. मोबाईल तुमचं फोन कट केलाय तरच माझ्यावर हो. मोबाईल नंबर कट करा सर, चालेल. ओके. काय आपल्या मनामध्ये तो आपको क्या कहना. ओके. OTP जर काही कारणास्तव तुम्हाला सेंड झाला नसेल तर रिजनरेटला क्लिक करा. पुन्हा रिसेंड होईल ऑटोमॅटिक सर्व्हरवरून OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला आणि ईमेल आयडी. ओके. कस्टमरचा ईमेल आयडी वगैरे खूप भरलेला ते आपण हे केलं. ओके. आता आपण पुन्हा ॲक्टिव्ह करूया वॉलेटसाठी. वॉलेटला जाणार. इथे ॲक्टिव्हेशन सर्व्हिस इथे येस येस इथे ॲग्री. ओके. आता तुमचं काय म्हणतो? हॅलो. हा बोला. तर आता नेटवर्क आहे ना तुमच्या नंबरला? आता मी बाहेर जातो. ओके. इथे नंबर टाका. एक मिनिट. ओके. वरती इथे तुमचं नाव टाका. ओके. मी इथे ॲक्टिव्हेट म्हणतो, तुम्ही जरा नेटवर्क मध्ये थांबा. म्हणजे आपल्याला OTP आला की काम झालं आपलं. हा. ओके. गेलात की सांगा. ॲक्टिव्हेट बटनला क्लिक करतो. थांबा. टाका. ओके. सेंड झाले बघा. मोबाईलचा येतो का सांगा मला. मोबाईलचा व्हेरिफिकेशन इथे टाकायचं आणि ईमेल आयडीचं इथे टाकायचं आणि व्हेरीफाय करायचं. नाही येत आहे. नाही हो. मग आपण दुसरा नंबर टाकूया का? नंबर दुसरं टाकू काय नाही तर, पण तो नंबर कसा नाही आणि एअरटेलचा होतो. पण आपण OTP येईल का त्याच्यावर?
त्याच्यात मोबाईलला दुसरा नंबर आहे म्हणतो. अच्छा, त्याच मोबाईलला दुसरं पण चालू आहे ना तो. हा एक मिनिट हा, तुमचा ईमेल आयडीचा पण ओटीपी नाही आला. विषय बरोबर. आपण सॉफ्टवेअर क्लोज करूया, पुन्हा ओपन करूया. तुमचा सर दुसरा नंबर सांगा, एअरटेलचा कोणता आहे तो? ब्याण्णव 84 9284 11 11 07 07 16. 16. ओके, ह्याच्यावर पाठव. 92 हो, 9284 11 07 16. हो. ओके, आता बघा येतो का, नेटवर्क मध्ये थांबा. केला बघा सेंड. केलं बघा. सांगा. 119902. 119902. ओके, इथे व्हेरीफायला क्लिक केलं, व्हेरीफाय झाला हा. ओके, आता ईमेल आयडीच्या मोबाईलवर ईमेल आयडीला आलाय का बघा काय. आता इथे ईमेल आयडीचा येतच नाही तुमचा, एक ईमेल आला नाही अजून. ते स्पॅम मध्ये पण काय नाही दिसत आहे. नाही, मोबाईलवर पण काय नाही. ईमेल आयडी दुसरा नाही आहे कदा, हे तुमचं फुल झाल्यामुळे कदाचित येत नसेल, तर लगेच येतो मोबाईलवर ईमेल आयडी. जसा मोबाईल चालला तसा ईमेलचा पण येतो लगेच. ओके, व्हेरीफाय करून दोन्ही झाले आपले. आता रिचार्ज मारू आहे 500 रुपयाचा तरी मिनिमम. ओके, रिचार्ज करा ना, प्रोसेस मारूया. ओके, येस. किती दिवसासाठी असतं रिचार्ज? त्याका एक्सपायरेशन असता, जेवढे तुम्ही मेसेज वगैरे पाठवता ना तसं डिडक्ट होता तो. बाकी वर्षभर पण ठेवू शकता, 6 महिने पण ठेवू शकता. ओके, झाला तुझा काम, धन्यवाद. आता मागे पुढे कधी जर व्हेरीफाय करून विचारलं ना, तर परत त्याच ईमेल आयडी वर जातो ना, तो फक्त ओटीपी लागतो तुमका. पुन्हा कधी व्हेरीफाय करायचं असलं तर? होय होय होय, आता तो होय, तो लागतो हो. पुन्हा ह्या नाही होणार काय, चेंज चेंज होणार ना? चेंज बघूया, एक करा. वगैरे काम नाही. मी ऍक्च्युअल काय केलंय माहिती, आमच्या समोरच ना त्याची फाईल बसलेली, त्याच्याच बोलवून आणले. म्हटलं कर जरा, मग म्हटलं एकदाच येतो. अच्छा, ना तो ते रजिस्टर झालो ना माझ्या, ते परत येत तुला. ठीक आहे, का स्कॅन करायचा, त्यांना पेमेंट करून टाका. 590 मागता. होय होय, प्लस जीएसटी ऍड होतं ना त्याच्यात. झाले. ओके, सक्सेसफुल. ओके, इकडे वॉलेट बघा, वॉलेट हा ग्रीन दिसता ना, वॉलेटचा ऑप्शन आहे बघा. ग्रीन दिसता म्हणजे तुमचं वॉलेट ऍक्टिव्ह असं. आता जर रेड झालं तर समजायचं काही कारणाचं ऑफ झालं, मग त्याला क्लिक करायची. आता सर आपल्या एक मिनिट, ऍक्टिव्ह सर्व्हिसेस वॉलेट रिचार्ज. ओके, बॅलन्स आपलं ऍड झालेलो हा.
एक लगेच ऍक्टिव्ह सर्व्हिसेसला येईल ना तुमका फक्त का व्हॉट्सअपच आहे ना. व्हॉट्सअपच आहे ना. ओके बघा तुमचं वॉलेट आयडी आणि अमाऊंट ₹500 जमा झाले बघा लगेच. ओके बाकीच्या मध्ये टिक मार्क काढून टाकूया. SMS ईमेल आउटस्टँडिंग तर गरज नाही. SMS पण पाठवतालात काय? SMS नको, फक्त व्हॉट्सअप वर. ओके ठीक आहे. व्हॉट्सअप सबमिट. ओके त्याच्यानंतर झालं की तुम्ही इथे यायचं मास्टर मध्ये कंट्रोल रूम मध्ये. इथे एक तुम्हाला सेटिंग करावी लागते. इथे SMS व्हॉट्सअपला सेटअप एंटर करायचं ऍक्सेप्ट करायचं. ऍक्सेप्ट केल्यानंतर इथे जो ऑप्शन आहे इथे तुम्ही घ्यायचं आहे मार्क सर्व्हर साठी बघा. मार्क सर्व्हर साठी एम सेट करायचा. ओके हे बाय डिफॉल्ट व्हॉट्सअप SMS इथे आपण ना फक्त व्हॉट्सअप पाहिजे मग व्हॉट्सअप करतो. जर तुम्हाला व्हॉट्सअप SMS दोन्ही पाहिजे तर इथे बोथ करून ठेवायचं. ओके त्याच्यानंतर तुम्ही बाकी ॲज इट इज सेमच राहील तुमचं. एंटर मारत या. इथे ऑप्शन आहे बघा इथे वाय करून ठेवा ऑलवेज. इथे पण तुम्ही बीट करून ठेवा बोथ. ओके बाकी तर सेम राहील. मेसेज चलान स्टॉकलेस. बाकी सेम राहील. एस्केप करून बाहेर पडा आणि येस म्हणा. एक मी बिल मारतो माझ्याच नावाने. इन्व्हॉइस पाहिजे तर प्रिंट देऊ शकता. नको तर एस्केप करायचं. इथे विचारणार सेंड मेसेज येस. बघूया आता आपलं सेंड होतंय की नाही ते. दुसरा मी व्हॉट्सअप नंबर टाकला रजिस्टर असा.
ओके, अशा प्रकारे आता आपण व्हॉट्सअपला चेक केलं तर आपला व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे. मार्ग ERP नावाने आलेला आहे. डायरेक्ट PDF पण आलेली आहे. प्लस तिचा ऑफिशियल डिटेल्स पण आलेले आहे आपले. ओके सर. तसं तुम्ही तुमच्या नावाने एक डमी बिल मारून बघू शकता. नंतर ते कॅन्सल करू शकता. जे बिल बनवतालात ना तुम्ही, हा त्यावेळी तुमका फक्त इथे एंटर मारला काय कस्टमरचा व्हॉट्सअप नंबर टाकू आहे तुमका. ओके ठीक आहे 9423 9423 07 07 6116 6116. ओके, हे नाव टाकायचं. महेंद्र टाका. हा ते नवीन असं विचारतात यस म्हणायचं इथे. वन टाइम मध्ये तुम्ही नाव ऍड्रेस वगैरे सगळं टाकू शकता. ऍड्रेस मध्ये काय गावाचं नाव फक्त टाकायचं आणि ओके पेज डाऊन किंवा कंट्रोल W मारायचा. एंटर एंटर वन टाइम एकदा मोबाईल नंबर टाकलात ना तर सेव्ह. त्यांचं आहे ना. हा पुन्हा नाही, पुढच्या वेळी नुसतं नंबर टाकलात का नाव बी ऑटोमॅटिक येत त्याला. ओके ओके, काहीच काय असेल तर प्रोडक्ट घ्यायचं आपलं. स्कॅन रेग्युलर बिल बनवतात तसाच बनवचा बाकी. ओके ठीक आहे. ओके, हा आता बिल बनवला, सेव्ह केला, बाकी सगळी सेटलमेंट झाली. एंड मारून सेव्ह केलात का हे प्रिंट विचारतो. प्रिंट होई तर रेग्युलर द्यायची. प्रिंट होई तर हा प्रिंट वगैरे देऊन झाली. एस्केप केलात हे मेसेज येतो बघा, सेंड मेसेज. इथे यस करायचं. व्हाय प्रेस केलं तरी चालतं किंवा माऊसने केलं तरी चालतं. यस हा. आणि एंटर बटन दाबायचा. नाही पण प्रिंट मारू होई काय पहिल्यांदा. प्रिंटर ऑप्शनल तेच सांगितले ना, प्रिंट देणं ऑप्शन हा. प्रिंट हा. सोडूच्या तर एंटर मारायचो, नको असं तर एस्केप मारायचा. ओके स्किप मारलाय का मेसेज येतो. हो, मेसेज विचारतो सेंड करू का, यस मारायचा. मी आता प्रिंट दिलंय का डायरेक्ट मेसेज सेंड केली ना. नाही मी लक्षात दिलं नाही पटकन. अच्छा, मेसेज देऊक नाही तुमच्या डायरेक्ट व्हॉट्सअपला येतो बघा मार्क नावाने. बिल सेव्ह झाला तुम्ही होय तर परत रिप्रिंट देऊ शकता. बघा आपण काय करतो, ही विंडो येतो ना ही सर, हा प्रिंट होई तरच इनवॉइसला एंटर मारतो ना. ओके नाही तर नाहीतर एस्केप मारायचो. हे सर एंटर नंबर एस्केप मारायचो. एस्केप मारलात काय ओके मेसेज विचारतो तुमका, यस म्हणायचा आणि एंटर मारायचा. मेसेज पण ऑप्शनल हा. तुमका जर एखाद्या कस्टमर नाही सेंड करूचा व्हॉट्सअपला हा तर नोट ठेवून एस्केप मारायचा. ओके ठीक ठीक ठीक. बघा तुमच्या व्हॉट्सअपला येईल काय येतं. माझा आता पाठवणार आहे तर व्हॉट्सअप नंबर आणि होय तो येतो. नाही, आता हे तुमचे पाठवचो का विषय नाही, हे डायरेक्ट कंपनीच्या सर्व्हर वरसून मेसेज सेंड होतो व्हॉट्सअपला. नाही पण येऊन नाही मग. येतलो मार्ग ERP नावाने येतलो बघा. हा मार्ग ERP नावाने येणार. मोबाईल नंबर बरोबर आहे ना तुमचा 94? हो येणार येणार. मला तर आली 2 बिल मी सेंड केली ती. हा माका तर इली दोन्ही बिल सेंड झालेली. तुमका पण येतला. थोड्या वेळाने चेक करा येतली बिल. हे मी डिलीट करून टाकतो हा. चला. नाही मी मारून बघतोय ना मग. हो, तुम्ही मारून बघा. आणि हे आधी 1 मिनिट थांबा. बाकी एक सेकंद थांबा हा साहेब. इला 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 इला